दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारा लिक्विड फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर वेस्ट पाबळ खोऱ्यातील शेतजमिनीत टाकण्याच्या प्रयत्नाला शिंदे शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. रायगड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून हा वेस्ट शेती, पशुधन आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचा दावा केला. वेस्टमुळे दुर्गंधी पसरत असून नदीच्या पाण्यात मिसळल्याने गुरांनाही त्रास झाल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित यंत्रणांकडे तक्रार करूनही प्रकार सुरू असल्याचे सांगत वेस्ट टाकणे तातडीने थांबवावे, अन्यथा शेतकरी व नागरिकांना सोबत घेऊन उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला. आणि मी इथला शेतकरी सुद्धा आहे आणि माझी मिसेस इथं सरपंच आहे निगड्या ग्रामपंचायतीमध्ये. मला इथून शेतकऱ्यांनी कळवलं की बाबा असा मलवा आपल्या नदीमध्ये आले आणि कोणीतरी टँकर घेऊन तिकडून येतोय. तर त्याची पाहणी त्या शेतकरीच केली आणि इथल्या युवा पिढीने केली आणि त्याचा पाठपुरावा केला. तर कुठं टाकतात म्हणून त्याचा आपण पाठपुरावा केल्यानंतर आपण पाहिलंच असेल की तिथं खड्डा खोदलेला आहे आणि तिथं तो मलवा पडलेला आहे. पण हा मलवा नदीत गेल्यामुळे तिथं गुरं ढोरं होरपळत होती, ती कशी मशी वाचवली त्या लोकांनी. परंतु जर गुरं ढोरं होरपळत असतील तर नक्कीच माणसंसुद्धा होरपळून मरू शकतात. आणि हे त्या शेतकऱ्याला फसून हा मलवा इथं आणलेला आहे. जर रिलायन्सचा मलवा तिथून येतो इकडं, जर तो शेतीसाठी पूरक असता तर मग ते त्यांच्या भागात काय वापरला. रिलायन्सची 5,000 10,000 एकर जमीन आहे, मग तुमच्या इथं यूज करा, चांगला यूज करा. एखादा शेतकऱ्यांचा मेळावा घ्या आणि त्यात सांगा की हा जो मलवा आहे हा शेतीसाठी चांगला आहे, पूरक आहे. तसं काही न करता चोरी चुपून हे टँकर आणतात इथं आणि टँकरचा नंबरसुद्धा नाही, त्या नंबर प्लेटसुद्धा नाही, असे टँकर इकडे येतात आणि इथं टाकतायत. अशा इथं आतापर्यंत 40 टँकर इथं टाकले आहेत. याच्यापासून आमची ढोरं इथं होरपळलेली आहेत. तरी इथल्या शेतकऱ्यांची तक्रार केली त्यानुसार आम्ही इथं आलो आणि बघतो तर इथं 5-6 टँकर होत्या आणि त्या टँकरच्या मुलं इथं आमचं नुकसान होते. आणि ही जी रिलायन्स कंपनी आहे, या रिलायन्स कंपनीला वाटतं की इथली लोकं अनाडी आहेत, पण आमची लोकं अनाडी नाहीत, आमची लोकं सुधारले. आम्ही खेडोपाड्यात राहतो, आम्ही कष्टाने कमवतो, आम्ही कुठला सरकारचा मालवा लुटत नाहीत, आम्ही इथले स्थानिक आहोत. त्याच्यामुळं जेव्हा मी इथे आलो तेव्हा ह्या शेतकरी सांगितलं, आम्ही शेतकरी ह्या टँकर अडवल्या आणि ह्या लोकांनी सांगितलं अशा आम्ही टँकर अडवलं. तिथून नंतर आम्ही फोन केला कृषी अधिकाऱ्यांना. तेव्हा कृषी अधिकाऱ्यांना विचारलं मी की बाबा साहेब हे कसं काय आहे. तर नाही तुम्हाला मी सांगतो, कृषी अधिकाऱ्यांना पण याची पुरेपूर माहिती नाही आहे, पण त्याही त्यांच्या अंगावर ओढले. हे चुकीचं आहे. इथल्या कृषी अधिकाऱ्यांनी याची पाहणी करायला पाहिजे. मुळात साहेब तुम्हाला सांगतो मी, पाहणी करायला पाहिजे. नंतर ह्याचा खरंच शेतीसाठी फायदा आहे की नुकसान आहे, हा फायदा आहे नुकसान आहे बघल्यानंतरच इथं शेतीत मलवा टाकायला पाहिजे. पण आम्हाला ही जी रिलायन्स कंपनी आहे, ही रिलायन्सची मॅनेजमेंट आहे, ही इथल्या आम्हाला शेतकऱ्यांना, आम्हाला नवीन युवा पिढीला ही वेडी समजते. पण आम्ही वेडी नव्हतो, आम्ही शाणे आहोत. ही इथं आता यांच्या टँकर आम्ही बंद केले. पण आम्हाला शासनाला म्हणणं आहे शासनाला की ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन ही बंद झालं पाहिजे आणि जे रिलायन्सचा जो प्रोजेक्ट आहे ती त्यांच्या इथंच ती मलवा टाकला पाहिजे, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन करू. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.